सकाळी झाली आहे, सकाळी सकाळी निघलो आम्ही. आता खूप छान वाटतं चालायला. आता आम्ही सुरू केलं आहे प्रवास आजचा. आजचा प्रवास खूप चांगला असणार आहे. उलट बघू पुढे काहीतरी खूप छान गोष्ट अशी सगळेजण म्हणतात, ती मी दाखवेल पुढे गेल्यावर. तर पेट्रोल पंपवर येऊन बसलोय आम्ही, खाली टाकून वगैरे बसलोय आम्ही इथे बघा सगळ्या बायका वगैरे सगळेजण बसले इथे. आणि इकडे ना कीर्तन करतायत इथे सकाळी सकाळी. आणि ते पण सकाळचे किती वाजलेत ग आता? सकाळचे 7 वाजले तरी सकाळी कीर्तन करतात छान मस्त. बघा अशी वारी चालली रस्त्याने कंटिन्यू. सोनू इथे बसली आणि या काकींनी तुळस घेतली, फोटो सेशन करतायत. रांगोळी काढतायत बघा, कसली छान छान रांगोळी काढतायत यार. जिवाळा आज ओढ लागे शिटी घाट चढायची. बघा प्लाझा पर्यंत आलो आम्ही चालत चालत. इथे पण रांगोळी काढली. इथे जेवण वगैरे केलं, त्यानंतर आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे आता. आणि आजच्या प्रवासाला सोनू असणार आहे माझ्यासोबत. ती दमली म्हणून, त्याच्यामुळे ती नाही येते. सो मी चालली आहे बाकीच्या दिंडीसोबत चालली आहे मी सोबत आज माझ्या. इथून चाललोय रोटी घाटकडे निघालोय. ॲम्ब्युलन्स एवढी सर्व लोक आहे, एवढ्या उन्हाची चालत चालली. जास्त वेळ नाही झालाय, सकाळचे 11:30 पावणे 12 झालेत. आम्ही चालत चाललो एवढे सगळे झाले बघा. इकडून पण एक रस्ता आहे आणि हा इकडून पण एक रस्ता आहे. आम्ही ह्या रस्त्याने चाललोय, जो पायवाटे त्याने चाललोय आम्ही. हे बघा अशा शेताच्या रस्त्याने चालत चालत चाललोय आम्ही. तिकडं घाट आहे एकदम. ती बैल लावणारे अशी वारी चालली. इथून तो घाट दिसतोय, डोंगर. इथून तुम्हाला घाट दिसत असेल. इथे लोक थांबली आहे यासाठी का तर ती पाठीमागून पालखी येते तुकाराम महाराजांची. पालखी आल्यानंतर मग ती बैलं बदलली जातात, त्यासाठी इथे लोक सगळी बसली आहे रस्त्यावर. इथं पण बैल आहेत, त्यांच्यावर भंडारा टाकाय. हा असा घाट सुरू झालाय आमचा, लय लांब आहे. असा आहे हा रोटी घाट. असे पाण्याचे टँकर ठेवलेत पाणी पिण्यासाठी. लोक बघा कशी बसली, इकडे वरती खालती, इथे वरती. तीच पालखीची वाट बघत बसली. इथे ना बैल बदलतात पालखीची. बघा अशा उंचावर बसले. आम्ही इथून चाललोय इथून असं चालत चाललोय आता घाटामध्ये. आम्ही असं वरती सगळी माणसं बसली चालत चालले. पालखी अशी इथं इथून चालत जाऊन वरती जाऊन बसणार आहे आम्ही तिकडे. इथं डोंगरावर येऊन बसलोय आम्ही पालखी बघण्यासाठी. ते बघा इथून अशी पालखी दिसते, सगळी लोक चालत येत आहेत दिंडीमध्ये. तहान लागली म्हणून पाणी पिते. पाण्याच्या अशा बॉटल्स वाटतात. आता मला कळलं की हा जुना घाट होता आणि हा नवीन घाट बनवलाय. अशी लोक चालत चालत येत आहेत वारी. नगारा आलाय आणि
याच्यानंतर पालखी येते. हा नगारा आलाय, त्याच्या पाठीमागून पालखी येते. नगारा आलाय, नगारा आलाय, याच्यानंतर पालखी येते आणि त्याच्या पाठोपाठ दिंड्या चालतात. गुड बघा. पालखी आली. बघाची बैल जोडली जातात. शपथ भारी वाटतंय. एवढं सगळं इथे बसून कॅप्चर केलेली बघा. पालखी चालली आहे. बघा अशी वारी चालली आहे. वारकऱ्यांसाठी हा रोटी घाट संपला. बारामतीमध्ये आम्ही आम्ही रोटी घाट संपला आमचा. चालत चाललोय पण कंटाळा नाही तेवढा उन्हाचं चालायला पण. जागा उपलब्ध करून द्या. कृपया करून मसाज करायचा इथे. तेल मालिश बघा. तेल मालिश करताय. भूक लागली म्हणून बेसन भाकर खाते. इथं बघा तर आम्ही सकाळी चालायला सुरुवात केलेली. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही घाटात गेलो. घाटात गेल्यानंतर तेव्हापासून जे चालायला सुरुवात केली ती कंटिन्यू चालतोय. आता 4 वाजले, 4-4:30 वाजले. कंटिन्यू चालतोय. पाठीमागून वारी येते. चालायची सवय नसल्यामुळे जरा दमल्यासारखं वाटतंय. पण ठीक आहे. आता 8.5 किलोमीटर राहिलंय. तोपर्यंत किती एनर्जी राहते माझ्यामध्ये.
2.4 किलोमीटर राहिले आमचं पाठीमागे. चहा आणि बिस्किट येतं. खराडेवाडी आली फायनली. 1 किलोमीटर अवे आलो आमच्या लोकेशनवर.